नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खास महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे मी। पीक विमा संदर्भात मोठी आणि महत्त्वाची अपडेट। जे शेतकरी पीक विम्याचे आतुरतेने वाट पाहत होते, आता त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये जमा झाले आणि कोणत्या शेतकऱ्यांना 15,000 रुपये जमा झाले आणि सर्वात जास्त पीक विम्याच्या 38,000 शेतकऱ्यांना जमा झाले, अशा प्रकारचे मेसेज बँकेकडून शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येत आहे। आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वितरित होणार आहे, प्रति हेक्टरी किती पीक विमा जमा करण्यात आला, अशा प्रकारचे अपडेट पुढे आपण जाणून घेणारच आहोत। त्या अगोदर बघा, काही शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे त्यांना पीक विम्याचे पैसे डबल त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले, अशा प्रकारची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अगोदर कमी प्रमाणात पीक विमा मिळाला, अशा शेतकऱ्यांना डबल पीक विमा मिळत आहे, अशा प्रकारची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल, पीक विमा जर कमी मिळाला तर डबल पीक विमा मिळू शकतो का? तर हो, काही कंडिशनमध्ये पीक विमा सरकार व पीक विमा कंपनीकडून डबल दिला जातो। काही वेळा सामान्यापेक्षा नुकसानीचे प्रमाण खूप जास्त असेल, परंतु तो पीक विमा काही प्रमाणात शेतकऱ्यांना मिळाला असेल, तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम किंवा अतिरिक्त मदत दिली जाते। डबल पीक विमा ही संकल्पना सामान्यतः नसते, पण अतिरिक्त नुकसान झालेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला असेल तर भरपाई किंवा सवलतीची रक्कम वाढवली जाते। याचबरोबर काही शेतकरी म्हणत आहेत, आम्हाला डबल पीक विमा मिळाला। ज्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, अशा जिल्ह्यात पीक विमा वाढवून दिला जात आहे का, याच्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आपण पुढे बघणारच आहोत। त्या अगोदर बघा, बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरित करण्यात आला नव्हता। ज्या जिल्ह्यामध्ये पैसे थांबवण्यात आले होते, ते देखील आजपासून वितरित केले जात आहे। तर बघा, हा पीक विमा बऱ्याच काही तांत्रिक अडचणीमुळे थांबवण्यात आला होता, परंतु आता हा पीक विमा वितरित होणं सुरू झालेला आहे। या जिल्ह्याची यादी पण आपण बघणार आहोत। तर बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2024च्या पीक विमा संदर्भातील मोठी अपडेट बघा। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एका हेक्टरसाठी 20,970 जमा झाले। म्हणजेच 1 हेक्टर नुकसान झालेल्या जमिनीला 20,970 प्रति हेक्टर नुकसान भरपाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मिळत आहे। सध्या नगरच्या भागामध्ये काही गावात पीक विमा सुरू झाला आहे, तर काही गावात बाकी आहे, असे या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होतं। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील बघा अपडेट। या हिंगोली जिल्ह्यात 2024च्या पीक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कापूस उत्पादन क्षेत्रासाठी प्रत्येक हेक्टर 6,051 रुपये पीक विमा मिळत आहे, तर कोणाला 2,500 रुपये पीक विमा मिळत आहे। अशा वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये हा पीक विमा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, अशा शेतकऱ्यांनीही महत्त्वाची माहिती आहे, न्यूजपेपरमध्ये दिली आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। तुमच्या जिल्ह्याचा अपडेट देखील या 2 मिनिटात आपण पुढे सांगणारच आहोत। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील मोठी अपडेट आहे। बघा शेतकरी मित्रांनो, एका हेक्टरसाठी खूप कमी प्रमाणात रक्कम जमा होत आहे, अर्थात 2,500 रुपयाच्या आतमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। याचबरोबरच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळालेला नाही, असे या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होतं। त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील अपडेट बघा। एका हेक्टरला 19,000 रुपये जमा होत आहेत, तर काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 29,000 रुपये जमा होत आहेत। अशा प्रकारचं नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अपडेट होतं। त्यानंतर परभणी जिल्ह्यातील अपडेट बघा। काही शेतकऱ्यांना हेक्टरी 38,000 रुपये जमा झाले, तर काही शेतकऱ्यांना 6,000 रुपये पीक विमा जमा झाला, असे या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती होती। त्यानंतर अकोला जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील अपडेट बघा। पूर्ण अकोला जिल्ह्यात प्रति हेक्टर 5,000 रुपये पीक विमा जमा होत आहे। याबरोबरच जालना जिल्ह्यातील अपडेट म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,400 पीक विमा जमा होत आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील जालना जिल्ह्यासारखं जवळपास हेक्टरी 5,500 जमा होत आहेत। त्यानंतर सांगली जिल्ह्यातील अपडेट बघा।
लक्ष द्या, सांगली जिल्ह्यात 12,000 प्रति हेक्टर पीक विमा जमा होत आहे, तर काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये प्रति हेक्टर विमा मिळत आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा मिळाला, तर काही शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात पीक विमा मिळत आहे. अर्थात काही शेतकऱ्यांना 3,000 रुपयाच्या आसपास पीक विमा मिळाला, तर काही शेतकऱ्यांना 40,000 पीक विमा जमा होत आहे. पुढील जिल्हा बघा, धाराशिव. या जिल्ह्यातील प्रत्येकाला सरासरी प्रति हेक्टरी 6,000 रुपये पीक विमा जमा होत आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील मोठी अपडेट बघा. हेक्टरला 21,500 रुपये पीक विमा जमा होत आहे, तर बऱ्याच शेतकऱ्यांना 2,000 रुपये जमा होत आहे. अशा प्रकारचा अपडेट या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे आणि याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पैसे आता जमा होत आहेत. याचबरोबर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे डबल पैसे जमा होत आहे. तर बघा, शेतकऱ्यांच्या खात्यात डबल पीक विमा जमा होत आहे का, तर याबद्दल सरकारकडून व पीक विमा कंपनीकडून कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे आम्हाला डबल पीक विमा मिळाला. अशा प्रकारचे मेसेज शेतकरी कमेंट बॉक्समध्ये करत आहेत. त्यामुळे आपण यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही. खऱ्या अर्थाने ज्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, परंतु त्यांना 3,000 रुपयाच्या जवळपास पीक विमा मिळाला, या शेतकऱ्यांना सरकारने पीक विमा काढून दिला पाहिजे. बाकी पीक विमा संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.